मिरजेतील अहमदनगर दर्गा मोहल्ला या ठिकाणी मोहसिन मदार सौदागर आणि सलीम सरदार मुजावर हे भाड्याने राहत आहेत। मोहसिन सौदागर हे आपल्या घराला कुलूप लावून परगावी गेले होते, तर मोहसिन सौदागर हे रात्री उकाड्यामुळे घराला कुलूप लावून छतावर झोपले होते। शुक्रवारी पहाटे 3:15 वाजता चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून प्रवेश केला। मोहसिन सौदागर यांच्या घरातील रोख 44,000 रुपये आणि 15 ते 17 तोळे चांदी लंपास केली, तर सलीम यांच्या घरात घुसून 1.5 तोळ्याचे सोन्याचे गंठण, अर्धा किलो चांदी आणि 10,000 रोख रक्कम लंपास करण्यात आली। सदरची चोरी करत असताना चोरट्यांचा आवाज आल्यामुळे सलीम सौदागर यांना जाग आली। त्यांनी खाली येत यातील एक चोरट्याला पकडले, मात्र मागून दुसऱ्या चोरट्याने त्यांच्यावर रॉडने हल्ला केला। या हल्ल्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली, त्यामुळे दोन्ही चोरट्यांनी तेथून पळ काढला। चोरटे 4चाकी गाडीतून आल्यामुळे सलीम यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे 4चाकी गाडीतून पळून गेले। याबाबत मिरज शहर पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे। मी सलीम सरदार मुजावर अहमदनगर दर्गा मोहल्ल्यामध्ये राहतो। ही आमच्या घरात चोरी झाली आहे। काल रात्री 3:30ला तिथे खाली भाड्यात राहते आणि मी वरती राहतो। ते खाली तिचं घर फोडल्यात, मग नंतर माझं घर फोडल्यात। मी वरती जाऊन झोपलो होतो, टेरेसवर गरम होते म्हणून मी, माझी बायको, पोरं। मग नंतर मी आवाज कशाचा आला म्हणताना बघायला खाली आलो। खाली येऊन बघतो तर दोघं तिघं आत होती। तो आत राहिल्यानंतर मी परत खाली आलो आणि जर चालत बघायला कोण कोण आहेत। गाडी लावली खाली, कार त्यांची, कार पासून बघतो तर ती दोघं तिघं वरतीच होती। मग माझी बायकोन आवाज दिल्यानंतर त्यांनी खाली पळत आली। त्यातनं एकट्याला मी धरून मी आडवं पाडलो, दुसरं येऊन मला डोक्यात रॉड घालताना मला चुकून मी माझ्या हातावर बसला रॉड, की घरातनं सोना चांदी चोरी केल्यात। 1.5 तोळा सोना आणि अर्धा किलो चांदी आणि पैसे 20,000 रुपये असं चोरी झाले माझ्या घरातनं।